उदरनिर्वाह करताना दुर्घटना. कॉम्प्रेसर स्फोटात मायलेकीसह तिघे जखमी. श्रीरामपूर शहरात एक भीषण स्फोटाची घटना घडली असून या घटनेत मायलेकीसह तिघे जण जखमी झाले आहेत. फ्रीजचा कॉम्प्रेसर फोडत असताना झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. शनिवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक 2 मधील नवी दिल्ली झोपडपट्टी परिसरात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या संगीता दिलीप सोनवणे आणि त्यांची 18 वर्षीय मुलगी रोशन सोनवणे फ्रीजच्या कॉम्प्रेसरमधून तांब्याची तार काढण्याचे काम करत होत्या. याचवेळी कॉम्प्रेसरमधील गॅसच्या तीव्र दाबामुळे अचानक भीषण स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की संपूर्ण परिसर हादरून गेला. या अपघातात संगीता सोनवणे, त्यांची मुलगी रोशन सोनवणे आणि जवळ उभे असलेले वसीम शेख हे तिघे जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. यामध्ये संगीता सोनवणे आणि वसीम शेख यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर श्रीरामपूरमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र 18 वर्षीय रोशन सोनवणे गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलवण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे भंगार व्यवसायात कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने न वापरता काम करणे किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. लोकन्याय मराठी न्यूज चॅनलसाठी राजेंद्र सूर्यवंशी, श्रीरामपूर. श्रीरामपूर वार्ड नंबर 2 परिसरातील नवी दिल्ली झोपडपट्टी येथे राहणारी आणि भंगार वेचून व्यवसाय करणारी महिला नामे संगीता दिलीप सोनवणे ही काल रोजी तिने भंगारामध्ये गोळा केलेले फ्रीजचे कंप्रेसर हे फोडून त्यातील वापर काढण्याचा प्रयत्न करत असताना सदर कंप्रेसरचा अचानक स्फोट झाला. स्फोटामध्ये सदर महिला तसेच तिची मुलगी आणि तेथे बाजूला बसलेला वसीम नामक इसम असे 3 जण जखमी झालेले. त्याबाबत पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.